आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल. श्री स्वामीमय सेवा ट्रस्ट जेजुरी, श्री क्षेत्र जेजुरी ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी पालखी सोहळा यावर्षी 24व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दरवर्षाप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर होळकर तलाव श्री क्षेत्र जेजुरी येथून मिरवणुकीने वाजत गाजत सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पायी पालखी सोहळ्याचे अक्कलकोटकडे प्रस्थान होणार आहे. सर्व स्वामी भक्त आपल्या परिवारासह या सोहळ्यामध्ये पालखीत सहभागी व्हावे. श्री दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त मूळ स्थान श्री स्वामी समर्थ समाधी मठ वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य अण्णू महाराज पुजारी चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ चरणकमल पादुकांवर महाअभिषेक महापूजा महानैवेद्य करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे, उपाध्यक्ष माऊली खोमणे, कार्याध्यक्ष गणेश मोरे, सचिन ज्ञानेश्वर मोरे, विश्वस्त कबीर मोरे, नितीन कदम, महेश कदम, संतोष मोरे, सेवेकरी प्रवीण हेंद्रे, पुजारी श्री निलेश देशपांडे यांनी माहिती दिली. व श्री जयंतीनिमित्त श्री जेजुरी नगरीमधील स्वामी भक्तांना अक्कलकोट दर्शनासाठी बस गाड्यांची सोय करण्यात येणार असून याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी. परतीचा प्रवास श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा टेंभुर्णी मुक्कामी असेल. स्पार्क सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, जनकल्याण फाउंडेशन व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुंद्यामाता नगर कात्रज येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात मेमोग्राफी, BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी तसेच रक्तदान अशा विविध सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमासाठी समर्थ युवा फाउंडेशनतर्फे मेडिकल व्हॅन व आवश्यक स्टाफची व्यवस्था करण्यात आली. रक्त संकलनाची जबाबदारी सपकाळ सर यांच्या मैत्र रक्ताची या पतपेढीने पार पाडली. कार्यक्रमास जनकल्याण फाउंडेशनचे आदरणीय श्री संतोष जाधव सर, राज नाईक, सुरेश सपकाळ, स्पार्क सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अध्यक्ष मुकुंद काळे व सोनाली काळे मॅडम, सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छायाताई भगत, एक क्षण आनंदाचे संस्थापक अक्षय भोईटे, जेप फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड, सेवावृत्त फाउंडेशनचे प्रदीप देवकुळे, ब्रह्मांड संस्थेचे रेडकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवा आणि आरोग्य जनजागृतीच्या दिशेने संस्थेचा हा उपक्रम